हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमची दी सिंपल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी, भारतीय पदार्थांमध्ये कढीपत्ता हा अतिशय आवडीने वापरला जात असतो। जेवणाची चव वाढवण्यासोबतच तो आरोग्यासाठीही फायदेशीर आहे। खरं तर कढीपत्त्याची हिरवी पाने ज्यामध्ये भरपूर औषधी गुणधर्म असतात ती त्वचा आणि पोटासाठी खूप फायदेशीर मानली जात असतात। त्यामुळे लोक जेवणात कढीपत्ता हा जास्त वापरत असतात। मात्र घरात लावलेला कढीपत्त्याचे रोप हे कोमेजले की आपल्याला त्रास होत असतो। अशा वेळी काळजी करण्याऐवजी जर आपण काही सोप्या टिप्स पाळल्या पाहिजे, असे केल्याने आपला हा कढीपत्ता वर्षभर हिरवा राहील। चला तर मग जाणून घेऊया की कुठल्या गोष्टी व्यवस्थित प्रकारे जर आपण फॉलो केल्या तर आपल्या कुंडीतला कढीपत्ता हा वर्षभर हिरवा राहील आणि त्याची छान प्रकारे जोमाने वाढ देखील होईल। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल किंवा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर दी सिंपल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आपली ही गार्डनिंग फॅमिली थोडी मोठी करण्यासाठी त्यात तुमचा थोडा हातभार नक्की लावा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात प्रथम खताचा तुटवडा भासू देऊ नका। जर तुम्ही तुमच्या घरी कढीपत्ता लावला असेल तर त्याच्याशी संबंधित माहिती ही तुमच्याकडे असायलाच हवी, कारण बहुतांश लोकांना बागकामाचे योग्य असे ज्ञान नसते। त्यामुळे काय होतं, ते सम प्रमाणामध्ये खत आणि पाणी हे नेहमी घालत असतात। त्यामुळे झाडाच्या वर्षभरासाठी त्याच्यावर मोठा परिणाम होत असतो। थंडीच्या काळात कढीपत्त्याला कोणत्याही प्रकारचे खत देऊ नका, त्यामुळे त्याची पानं ही पिवळी पडत असतात। ऑक्टोबर ते जानेवारी महिन्यापर्यंत हा जो पिरियड असतो हा डॉर्मन्सी पिरियड असतो। डॉर्मन्सी पिरियड मध्ये हे जे झाड असतात ते सुप्त अवस्थेत चालले गेलेले असतात। त्यामुळे जर आपण त्यांच्यावर खतांचा वापर केला किंवा त्यांना जर खतं दिली तर ते त्यांच्यासाठी खूप हार्ड होऊन जात असतात आणि त्या ठिकाणी जे झाड असतं तर त्याची पानं पिवळी पडायला लागत असतात। या ठिकाणी मी जे देत होती यामध्ये मी राखेचा वापर करत होते आणि त्याचं जे प्रमाण होतं ते देखील अगदी 1 ते 2 चमचे होते। खत देण्याआधी सुरुवातीला कुंडीची जी कडेची माती असते म्हणजेच आपण नेहमी खत देताना रिंग मेथडने खत द्यायला हवे, कारण की बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर केलेले आहे जी आजूबाजूची कडेची माती असते ती व्यवस्थित प्रकारे उकरून घ्यायची आणि त्यानंतरच त्यामध्ये खताचा वापर करायचा। केमिकल युक्त खतांचा वापर न करता नेहमी सेंद्रिय खत घाला। कढीपत्त्याच्या वाढीसाठी लोहाची आवश्यकता असू शकते जी सेंद्रिय खताने पूर्ण केली जाऊ शकते। बाजारात उपलब्ध असलेल्या खतांमध्ये अनेक प्रकारचे रसायने आढळतात आणि हे प्लांट्सला हार्मफुल ठरू शकतात। अशा वेळेस तुम्ही तुमच्या घरी नैसर्गिक आणि सेंद्रिय खत बनवू शकतात। यात तुम्ही धुतलेल्या तांदळाच्या पाण्याचा देखील वापर करू शकतात किंवा 1 ते 2 चमचे चहा पावडर ज्यामध्ये नायट्रोजनचे प्रमाण अधिक असते तर तुम्ही त्याचा देखील वापर करू शकतात। यासोबतच तुम्ही केळीच्या सालीचे जे पावडर आपण बनवित असतो घरी ते देखील देऊ शकतात किंवा गांडूळ खत देऊ शकतात, वर्मी कंपोस्ट देऊ शकता किंवा एखादं शेणखत देखील दिलं ते देखील चालणार आहे। फक्त खताची मात्रा मात्र ही कमी ठेवा, जेणेकरून नोव्हेंबर डिसेंबरचा जो काळ असतो हा झाडांच्या सुप्तावस्थेचा काळ असतो। या काळामध्ये झाडांची जी फोटोसिंथेसिसची प्रोसेस असते म्हणजे स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याची जी प्रोसेस असते ती खूप स्लो झालेली असते। त्यामुळे या पिरियडमध्ये त्यांना कुठलेही असे जड किंवा रसायनयुक्त खत मात्र झाडांना घालू नका। त्यानंतर सेकंड टिप्स आपल्याला फॉलो करायची आहे की वेळोवेळी फुलांची छाटणी करा। तुमच्या घरात कढीपत्त्याचे जर रोप असेल तर त्यातून लहान पांढरी फुले येतात हे तुमच्या लक्षात आलंच असेल। वास्तविक ही फुले झाडाची वाढ थांबवतात आणि अशा परिस्थितीत तुमचा कढीपत्ता हा सुकण्याच्या मार्गावर आहे असं तुम्हाला वाटत असेल तर त्याची फुलं तुम्ही काढून टाका। असे केल्याने रोप हे पुन्हा हिरवे होत असते। कढीपत्त्याच्या झाडाला आकार देण्यासाठी आणि नवीन वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी नियमित झाडाची छाटणी करणं हे इम्पॉर्टंट आहे। कढीपत्त्याच्या प्लांटला मेनली त्याच्या टिपांवरून वाढतात, म्हणून छाटणी ही वरच्या टोकांपासून करावी। 2 ते 3 नवीन कोंबांच्या वाढीस त्यातून आपल्याला चालना मिळालेली दिसते, त्यामुळे त्या ठिकाणाहून नवीन फांद्या आणि पानांचा हा विकास होत असतो। वरचा जो टोक असतो त्या ठिकाणी आपण कटिंग करू शकतो किंवा त्यांना जे फुलं येतात किंवा जे छोटे
छोटी बी देखील झाडांवर तयार होत असतं. सो ते वेळच्या वेळी काढून घ्यावे. ते जर असेल तर झाडाची वाढ ही तेथेच थांबून असते. जर तुम्ही कुंडीतला कढीपत्ता हा स्वयंपाकासाठी वापरण्यासाठी त्यातील पाने काढत असतात तर त्यावेळेस झाडाच्या तळापासून पाने तोडण्यास सुरुवात करा आणि फक्त पाने न काढता संपूर्ण फांदी काढून टाका. फेब्रुवारी ते ऑक्टोबर पर्यंत नियमित हलकी अशी छाटणी करा आणि शक्य झाल्यास नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सॉफ्ट प्रूनिंग करा किंवा नाही केली तरी देखील चालणार आहे. मी देखील या झाडावर असलेल्या ज्या रिकाम्या फांद्या होत्या किंवा वरची जी टीप होती ती तेवढी फक्त कट करून घेत होती, जेणेकरून नवीन वाढ होण्यास याला मदत होईल. कढीपत्त्याच्या झाडाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण शेणखत, गांडूळ खत किंवा मोहरी, चहा पावडर अशा प्रकारचे प्रत्येक महिन्याला रोपाला पोषण देत राहणे चांगले आहे. कढीपत्त्याच्या झाडांना चांगली वाढ होण्यासाठी आवश्यक पोषक घटकांची आवश्यकता असते. त्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि या सर्व गोष्टींचा समतोल पुरवठा व्हायला पाहिजे आणि ह्या सर्व गोष्टी झाडाला याच गोष्टीतून मिळत असतात. त्यामुळे अगदी आपल्या घरात अवेलेबल असलेल्या जरी वस्तू आपण कढीपत्त्याच्या झाडाला दिल्या तरी त्याची व्यवस्थित वाढ होण्यास मदत होत असते. कढीपत्त्याच्या झाडापासून किडीला दूर ठेवण्यासाठी अनेक वेगवेगळी औषधे आहेत. घरीच आपण नैसर्गिक पद्धतीने बनविलेले तेल झाडाला योग्य पोषण देत असते. थोड्या पाण्यात तुम्ही जर कडुलिंबाचे तेल व पाणी यांचा स्प्रे भरून स्प्रे केला त्याने देखील त्यावरची कीड कमी होऊन जाते किंवा त्याने कीड काढून टाकण्यास देखील मदत होत असते. जर तुमच्याकडे नीम ऑइल नसेल तर त्याऐवजी तुम्ही साबणाचे किंवा शॅम्पूच्या पाण्याचा देखील स्प्रे करू शकतात किंवा त्या जागी तुम्ही मिठाच्या पाण्याचा देखील वापर करू शकता. सो अशा प्रकारे वेळोवेळी झाडाला 15 दिवसातून किंवा महिन्यातून 2 ते 3 वेळेस नीम ऑइलचा स्प्रे द्या किंवा नीम ऑइलमध्ये म्हणजे कडुलिंबाची जी पानं असतात ती जर पाण्यात उकळली तर त्यापासून जे पाणी तयार होतं त्या पाण्याचा देखील आपण ॲज कीटकनाशक म्हणून वापर करू शकतो. त्या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे. सो कढीपत्त्याच्या रोपाला जास्त पाणी लागत नाही. फक्त लक्षात ठेवा की त्याच्या जमिनीत ओलावा असायला हवा. वास्तविक बरेच लोक झाडाला हिरवे ठेवण्यासाठी त्यात जास्त पाणी घालतात. असं केल्याने झाडाची मुळे ही कमकुवत होऊन ते सुकू शकतं किंवा झाड देखील त्याने खराब होऊ शकतो. सो खूप जास्त पाणी नको, पण माती मात्र ओलसर राहील याची काळजी घ्यायला हवी आणि त्यानुसार नियमितपणे आपण झाडाला पाणी द्यायला हवे. मी बऱ्याच माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर केलं आहे की ज्यावेळेस आपण झाडाला पाणी देत असतो त्यावेळेस आपण फिंगर डिप मेथडचा वापर करायला हवा. म्हणजे आपले जे बोट आहे ते जमिनीत 1 ते 2 इंच पर्यंत आतपर्यंत टोचून पाहायला हवं. जर आतून माती ओलसर वाटत असली आणि वरून जर माती कोरडी वाटत असली तर फक्त थोडंसं अगदी अर्धा ग्लास वगैरे एवढं पाणी टाकायला हवं आणि जर माती पूर्णपणे खोलवरपर्यंत जर कोरडी वाटत असेल तर कुंडीच्या बाहेर पाणी येतं तोपर्यंत मात्र झाडाला पाणी द्यायला हवं, जेणेकरून त्याची जे रूट बॉल आहेत ते देखील व्यवस्थित प्रकारे पाण्याने ओले होऊन जातील आणि संपूर्ण झाडाला व्यवस्थित पाणी देखील पूर्ण होईल. त्यानंतर वेळ येते ती सूर्यप्रकाशाची. कढीपत्त्याच्या झाडाला भरपूर ऊन लागतं. त्यामुळे जिथे स्वच्छ सूर्यप्रकाश येईल त्या ठिकाणी रोपाला 5 ते 6 तास ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवा. कोणत्याही झाडाला वाढण्यासाठी योग्य सूर्यप्रकाश हा हवा असतो. हिवाळ्याच्या दिवसात दिवसभर सूर्यप्रकाशात जरी झाड राहिले तरी ते देखील सर्वोत्तम असू शकते. उन्हाळ्यात तापमान हे 35 डिग्रीच्या वर गेलं किंवा 35 डिग्री ओलांडल्यास झाडाला सावलीत ठेवा, कारण की त्यावेळेस त्याला संरक्षणाची आवश्यकता असते. सो अशा हिरव्यागार पानांना वाढीसाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याला झाडाला व्यवस्थित प्रकारे ऊन देणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. सो मंडळी, अशा प्रकारच्या ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही वेळोवेळी फॉलो केल्या तर तुमचं कढीपत्त्याचं रोप देखील वर्षभर हिरवगार राहील आणि खूप छान प्रकारे त्याची वाढ होईल. सो मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि या व्हिडिओतील माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. व्हिडिओ आवडला नसेल तरी व्हिडिओला लाईक करायला कंजूसी करू नका आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि YouTube फॅमिली गार्डनिंगला मोठं करण्यास तुमचा थोडा तरी हातभार लावा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र चॅनलवर असलेल्या बाकी व्हिडिओंचा आनंद घ्या. बाय.